संघ जास्त वेळ न दवडता प्लीज लगेचच स्प्रेड व्हायचे. दोन्ही संघ आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पोहोचवा. चार षटकांचा सामना असणारी सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आपल्याला अर्थातच घालून विकेट्स वरती करायची नाहीये, सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. कारण विकेट थोडंसं आपण पाहिलं तर वेट आहे अजून सुद्धा. चला शीतलनगर संघ आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत जोडलं जायचं लगेचच. शीतलनगर एक्स्ट्रा प्लेयर आणि सायगणे सातपडी ब एक्स्ट्रा प्लेयर प्लीज. ब संघाचा अर्थातच एक्स्ट्रा प्लेयर आपल्यासोबत आहे. दोन्ही फलंदाजाचा विचार केला, एका बाजूला मोरू तर एका बाजूला धरम आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर विशालला आपण पाहतोय. सहाव्या मैदानाच्या आतमध्ये दुसरा सामना इन ऍक्शन मध्ये लाईव्ह मोड मध्ये आहे. इथे मात्र हलक्या हाताने संधी होती, विकेट कीपर करतोय सुकी. जीवनदान पहिल्या चेंडूवरतीच आपण पाहिलं तर मोरूला भेटतोय जीवनदान. बाहेरच्या चेंडूला अर्थातच छेडखाणी करण्याचा प्रयत्न, संधी निर्माण केली होती परंतु विकेटच्या मागे आपण शंकरला पाहतोय. थोडंसं फंबल आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहिलं तर एक जीवनदान मोरूला भेटतंय. इथे मात्र बॅकफूट वरती जाऊन पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा तितका चांगला संपर्क झाला नाहीये. इथे मात्र आपण पाहिलं दांडी 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 कुलपुल करण्याचा प्रयत्न, अर्थातच कमी बाउन्स या चेंडूने घेतला आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहिलं फर्निचर डिस्ट्रॉय. पहिला झटका, पहिला हादरा, कौतुक करावा लागणार आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण विशालला पाहतोय. दोन चांगले चेंडू आणि त्याच्यानंतर अर्थातच विकेटचं पतन तिसऱ्या चेंडूवरती झालंय. समीर खानला सुद्धा आपण मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतो. अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये अर्थातच पालघर विभागामध्ये पहिला ऑफिशियल पंच म्हणून ज्याची वर्णी लागली आणि त्याच्यानंतर अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण एका वेगळ्या शैलीमध्ये केलं जात आहे. न्यू बॅटर आयुष विकेट करण्याचा प्रयत्न, गॅप मोठा, चेंडू होणार आहे फरार. चेंडू निघून जातो ऑन साइडला, मिड विकेट रिजन वरून ओव्हर द रोप. 4 4 4 4 4 धाब्यांसाठी. या 4 धाब्याने धावफलकाचा विचार केला, धावफलक जवळ पोहोचणार आहे 6 या आकड्यावर. थँक्यू डीजे मास्टर. धावांचा विचार केला, धावफलक पोहोचणार आहे 6 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 6 धावा धावफलकावरती आहेत. स्टेट डाऊन द ट्रॅक, हा सुटका फटका चांगला आहे, चेंडू निघून जाणार आहे. अजून एक सीमा रेषा पार आपण पाहिलं तर श्रीचषकाच्या अर्थातच सलामी देणार आहे चौकारासाठी. धावांचा विचार केला, बॅक टू बॅक 2 चौकारानंतर धावफलक फ्लाय होणार आहे. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 10 या आकड्यावर. फलंदाजी मार्क वरती फलंदाज आयुष. आल्या आल्या मात्र आपण पाहिलं तर स्वतःच्या नावाचा ठसा 2 चौकाराने उमटवलाय. इथे मात्र मनगाडाचा वापर, डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. रनआउटच्या माध्यमातून अजून एक झटका आपण पाहिला तर धावफलक अजूनही स्थिरावणारे डबल डिजिट 10 या आकड्यावर. धरम बॅक टू दी पवेलियन. धावफलक अजूनही 10 या आकड्यावरती आहे. ज्या ब्रेक थ्रूची मात्र गरज होती तो ब्रेक थ्रू आपण पाहिला तर इथे मात्र पटकावताना गोलंदाजाचा विचार केला विशाल. चांगले षटक अजूनपर्यंत राहिले. 2 चौकार जरी आले असते तरी 2 गडी त्याने बाद घेतल्यात. हा गडी रनआउटच्या रूपामध्ये बाद झालाय. धावांचा विचार केला, धावफलक 10 या आकड्यावरती. 10 या आकड्यावरती 2 गडी बाद झालेत. गोलंदाजी मार्क वरती आता मात्र शुभमला आपण पाहतो. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं. पॅडल स्वीपचा वापर, फटका चांगलाय. नजाकत नजाकत, फक्त आणि फक्त फिल्डर बने दर्शक बने फिल्डर. फक्त आणि फक्त बघणं शक्य होतं.
कारण 3 खेळाडू ऑनसाइड रिजनला आहेत, गॅप जास्त मोठा आहे. डी फॉर्मॅटचं अंडरम क्रिकेट जेव्हा जेव्हा आपण अनुभवतो ना, आणि स्पेशली जर या क्रीडांगणाचा विचार केला, धावा मात्र या झोनवरती येतात. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहिलं जाऊन पोहोचणार आहे 14 या आकड्यावर. 14 ऑन द स्कोर कार्ड टॅली, 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय शुभमच्या विरुद्ध, त्याचं प्रेशर दडपण कुठेतरी असणार आहे. इथे मात्र आपण विचार केला, चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाहीये. लाऊड अपील तर नक्कीच होती, चेंडू पाहायला ब्रश झाला नव्हता आणि पंचाने इथे मात्र एक्सरसाइज करण्यासाठी भाग पाडले जात आहेत. धावांचा विचार केला, अवांतर धावे ऍड होणारे धावफलक जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावर. इथे मात्र पुन्हा एकदा वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑनसाइड रिजन वरती स्क्वेअर लेग वरती खेळायचा होता. चेंडू पायाला ब्रश करतो, लेग 22च्या माध्यमातून ही धाव येणार आहे. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचणार आहे 16 या आकड्यावर. चेंडूचा विचार केला, 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 4 टू गो. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर वाईड आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं लेग बायची धाव येते. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 टू गो. इथे मात्र एक्स्ट्रा बाउन्स, फ्लाईटने सरप्राईज केला, ऑफ कटरा चेंडू होता. चेंडू आणि फळीचा पुन्हा एकदा संपर्क झाला नाहीये. बाउन्स आणि त्यासोबतच विचार केला तर अर्थातच थोडासा चेंडू स्पिन झाला आणि त्या स्पिनचा फायदा पूर्णपणे गोलंदाजाला होताना आपण पाहतोय. बॅकफुटवरती पंच केलं, अर्थातच खेळाडू तिथे तैनात आहे. कलेक्शन मध्ये चुकी झाली, निखिल जिथपर्यंत कलेक्ट करेल रिकलेक्ट करेल धावफलक जाऊन पोहोचणार 17 या आकड्यावर. येणारे 2 चेंडू शिल्लक. दुसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. 15 मिनिटाचा अवधी आपल्याकडे. सायगणे सातपाडी ब संघ सूचना पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक हाताळणं बंधनकारक आहे. इथे मात्र पुन्हा एकदा फ्लाइटेड चेंडू, थोडासा सरप्राईज केलाय फ्लाइटने आणि रनआउटची संधी आहे. आयुष सारखा फलंदाज तंबूच्या आसराला घेऊया ब्रेक, जाऊया डिस्क जॉकीकडे. यस डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. आयुषला अर्थातच तंबूच्या आसराला जाताना आपण पाहतोय, त्याचं कारण आहे फ्लाइट चेंडूला वेगा फटका घेण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटवरती काट केला, आल्या आल्या मात्र स्वतःच्या नावाची जाणीव मैदानाच्या आतमध्ये करून दिली आहे. चेंडू निघून जाणार आहे. निखिलला बीट करून 1 बाउन्स ओव्हर द डी पॉइंट. 4 धाब्यासाठी डीजे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावफलकावरती आहेत. थँक्यू डीजे मास्टर. सर लगेचच गोलंदाज इंट्रोड्यूस करा. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला 4 षटकं हाताळायची, ती सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. सायगणे सातपडी ब संघ. धावांचा विचार केला, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.5च्या सरासरीने आपण पाहिलं तर 21 धावा धावफलकावरती आहेत. वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक वेगळ्या पद्धतीने वेगळ्या शैलीने मात्र लाईव्ह स्ट्रीमिंग या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहिलं तर घर बसल्या प्रेक्षक राजापर्यंत पोहोचवलं जात आहे. जो प्रेक्षक राजा अजूनपर्यंत या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर करायचं आहे, कारण येणाऱ्या भविष्यामध्ये अनेक मोठ्या स्पर्धा आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहेत. वंदे स्पोर्ट्सचा विचार केला, अर्थातच नवीन सुरुवात त्यांच्या माध्यमातून या हंगामामध्ये झाली आणि अनेक मोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तसंच फ्लड लाईटचा विचार केला, साई तिमेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अर्थातच अप्रतिम फ्लड लाईटचं काम सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवलं जाते. अर्थातच जबीर खान आणि नानाची जोडी मात्र आपण साई तेमे डेकोरेटर्सच्या माध्यमातून पाहतोय. त्यासोबतच वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण. अर्थातच डीजेचा विचार केला, डिस्क जॉकी
अपर्णा डीजे. चला सुरुवात करायची. 15 मिनिटाचा अवधी आहे. पंच आपण सुद्धा ताकीद द्यायची आहे. तिसऱ्या षटकातील अजून एकही चेंडू डिलिव्हर झाला नाहीये. गोलंदाजी मार्कवरती संकेत. इथे मात्र लेगस्टिकच्या जास्त बाहेर चेंडू अर्थातच बीट करून निघून जातोय. वाईड +1. 1 के साथ 1 फ्री. धावफलक जवळ पोहोचणार आहे 23 या आकड्यावर. 23 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक आपण प्रगतीपथावरती पाहतोय. इथे मात्र डॉट चेंडू होणार आहे. कमबॅक केले गोलंदाज संकेतने. हलक्या हाताने फक्त स्टेअर केले. दिशा दाखवली. निखिल जिथपर्यंत कलेक्ट करेल 1 धाव परिपूर्ण होणार आहे. धावांचा विचार केला सिंगलने धावफलक जवळ पोहोचणार आहे 24 या आकड्यावर. इथे मात्र स्टेट डाऊन द ट्रॅक फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवलंय. डॉट चेंडू येते. धावांचा विचार केला 24 धावा धावफलकावरती आहे. तिसरं षटक संकेतच्या चेंडूवरती निखिल. कलेक्शन चांगलं झालंय दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आणि धावफलक सिंगलने जाऊन पोहोचणार आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावफलक जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. चेंडूचा विचार केला येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बॅकफूट वरती पुन्हा एकदा ऑफ कटरचा चांगला चेंडू होता. गती होती आणि त्यासोबतच थोडासा चेंडूने वळण सुद्धा घेतलं. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 25 या आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं टॅप करण्याचा प्रयत्न. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 26 या आकड्यावर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला आपण पाहिलं शीतल नगर तर दुसऱ्या बाजूला साई गणेश सातपडी. घेऊया छोटासा ब्रेक. पुढे जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा श्री 11 क्रिकेट क्लब आयोजित नियोजित श्री चषकाची पहिली महत्वाची रजनी. यस डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. चला नेक्स्ट मॅच तारापूर 11A बनाम पॅराडाईज ए. कर्णधार रेडी राहायचं आपण. षटकाच्या समाप्तीनंतर लगेचच नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. तारापूरचा विचार केला अर्थातच शेवटचा दिवस आपण काल पाहिला. तारापूर प्रीमियर लीग बिग बॅश पद्धतीची जी स्पर्धा होती आयकॉन खेळाडूंची अर्थातच या स्पर्धेची चर्चा पूर्ण पालघर अंडरम क्रिकेटमध्ये आहे. तसा संघ आणि समोर मात्र विचार केला पॅराडाईज बोईसर आहे. कर्णधार रेडी राहायचे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहिला 27 या आकड्यावरती आहे. इथे मात्र बेगेड करण्याचा प्रयत्न. फलंदाज बॉक्स आउटच्या रूपामध्ये तंबूच्या आसराला गॉम. यस डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्या चेंडूवरतीच सिंगल आला. त्याच्यानंतर आपण पाहिला बॉक्स आउटच्या रूपामध्ये विकेट. धावफलक 27 या आकड्यावरती आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. सातपडीची जमेची बाजू असते नेहमी जेव्हा जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहतो अर्थातच क्षेत्ररक्षण चांगलं राहतं. धावफलक जवळ पोहोचणार 28 या आकड्यावर. 3 चेंडू शिल्लक आहेत. पॅराडाईज बोईसर ए बनाम तारापूर ए. रेडी राहायचं. लगेचच टॉस साठी आपण यायचंय. धावफलकाचा विचार केला धावफलक 28 या आकड्यावरती आहे. सन्माननीय आदरणीय लिखीजी पाटील साहेब आपल्याला विनंती आहे प्लीज आपण स्टेजवरती येऊन स्थानबद्ध व्हायचंय. इंटरनेटची सुविधा आणि त्यासोबतच मोलाचा वाटा स्पर्धेमध्ये. भावेस इथे आहे. चेंडू खाली रनआउटची संधी आहे. करतोय चुकी. गोलंदाजी मार्क वरती मयूर. थोडासा फंबल आपण पाहिलं कलेक्शन मध्ये झालं. धावफलकाचा विचार केला धावफलक
29 29 या आकड्यावरती आहे. यावेळेस मात्र आपण पाहिलं पुन्हा एकदा एक्स्ट्रा बाउन्स आणि त्यासोबतच चेंडूने वळण सुद्धा घेतलं. रन आउटच्या रूपामध्ये विकेटचं पडताना आपण पाहिलं. धावफलकाचा विचार केला, धावफलक जवळ पोहोचतोय. फक्त आणि फक्त 29 या आकड्यावर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 टू गो. चांगली गोलंदाजी राहिली, कौतुक करावं लागेल संकेतचं. त्याच्यानंतर मात्र मयूरचं चांगलं षटक. शुभमच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये, त्यानंतर चांगलं कमबॅक. स्टेट डाऊन द ट्रॅक आधी आपण पाहिलं नॉनस्ट्राइक एंड वरती आहे. समाप्ती होते धावफलकाचा विचार केला, धावफलक 29 या आकड्यावरती. कर्णधार पॅराडाईज बोईसर आहे आणि त्यासोबतच तारापूर 11 आहे. कर्णधार यायचं लगेच स्प्लिट टॉस साठी. सन्माननीय आदरणीय दिलीपजी चव्हाण साहेब आपल्याला विनंती करतो की दिलीप सर प्लीज आपण जॉईन व्हायचं टॉस साठी. पॅराडाईज बोईसर आहे आणि त्यासोबतच तारापूर 11 आहे. कर्णधार सन्माननीय आदरणीय दिलीप सर आपल्याला विनंती की प्लीज आपण या टॉस साठी जॉईन व्हायचंय. दिलीपजी चव्हाण सर. पॅराडाईज बोईसर आहे आणि त्यासोबतच तारापूर 11 आहे. दिलीप चव्हाण साहेब आपण यायचं प्लीज जॉईन व्हायचंय टॉस साठी. आपण पाहिलं दोन्ही कर्णधार अर्थातच एका बाजूला तारापूर 11 आहे तर दुसऱ्या बाजूला पॅराडाईज बोईसर आहे. बिग फाईट बिग बॅटल आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला भेटणार आहे. कालच्या दिवसामध्येच अर्थातच तारापूर धमाका सीझन 1 आपण पाहिलं, ज्या स्पर्धेची चर्चा अर्थातच पालघर अंडरम क्रिकेटमध्ये राहिली आहे. आणि त्यासोबतच समोर पॅराडाईज बोईसर संघासारखा एक बलाढ्य संघ पाहतोय. अजूनपर्यंत 8 टायटल पॅराडाईज बोईसर संघाच्या हंगामामध्ये राहिले आहेत. नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय. चला बॅटर्स प्लीज लगेचच सातपाडी बी लगेचच बॅटर आणि त्यासोबतच शीतलनगर संघ लगेचच प्लेट व्हायचं. वेळेचं बंधन आहे, टायमर लगेच ऑन होईल. 15 मिनिटाचा टाइम आपल्याकडे असणार आहे. तीस धावांचा पाठलाग करायचा आहे. चला बुटा आपण काढायची आहेत कारण विकेट थोडंसं ओलं आहे. निखिल आपल्याला विनंती आहे, विकेट ओला आहे, शूज आपल्याला परिधान करायचे नाही आहेत. वंदे स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. अर्थातच मुन्ना जयस्वाल त्यासोबतच कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये एका बाजूला बिपिनला आपण पाहतोय आणि त्यासोबतच सूरज आज मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण चला बॅटर्स लगेचच. पंधरा मिनिटाचा अवधी आपल्याकडे असणार आहे आणि अर्थातच मॅन्युअल स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण अभिजितला पाहतोय.